जर तुमचं इन्कम महिना 50,000 असेल आणि 50,000 मधून 10,000 मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि टर्म इन्शुरन्स दोन्ही पण कव्हर करायचे असतील तर हा प्लॅन आहे तुमच्यासाठी. आता एक्झाम्पल साठी आपण 28 एज पकडूया. समजा 28 एज साठी 10,000 मध्ये तुम्ही 8,000 इन्व्हेस्टमेंट साठी ठेवू शकता आणि 2,000 तुम्ही हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स साठी ठेवू शकता. आता 8,000 मध्ये पण आपण फंड डायव्हर्सिफाय करू शकतो. त्यामुळे तुम्ही 3,000 स्मॉल कॅप मध्ये, 2,500 लार्ज अँड मिड कॅप मध्ये आणि दुसरे 2,500 तुम्ही निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि जे राहिलेले 2,000 आहेत त्यामध्ये तुम्ही पहिला तर हेल्थ इन्शुरन्स घेतला 28 एज साठी 10 लाखाचा कव्हर, तर तुम्हाला इयरली 12,000 पर्यंत प्रीमियम पडतो. जे तुम्हाला मंथली 1,000 प्रीमियम बसतोय हेल्थ इन्शुरन्स साठी. आणि 1 करोडचा टर्म प्लॅन तुम्ही घेतला 70 एज पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर मिळेल, तर त्याचा पण प्रीमियम तुम्हाला मंथली 1,000 पर्यंत बसू शकतो. तर असं तुम्ही 10,000 मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स दोन्ही पण प्लॅन करू शकता. जर तुम्हाला पण तुमच्या इन्कम आणि एज नुसार